कारण रावणाकडे सुद्धा इतकं ऐश्वर्य होतं, पण त्या रावणाच्या सुद्धा अपेक्षा परिपूर्ण झालेल्या नाहीत. लंके माझी घरे किती ते ऐका, सांगत असे संख्या जैसी तैशी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, कोटी घरे जेथे शुद्ध कंचनाची 7 कोटी. एवढं ऐश्वर्य त्याच्याकडे होतं, पण कवडीवर सुद्धा सोबत गेलं. तू का म्हणे ज्याची संपदा केवडी ज्याची संपदा, सांगाती कवडी गेली नाही, सांगारे कवडी गेली नाही, सांगारे कवडी गेली नाही. का म्हणे ज्याची संपदा केवडी, सांगा ती कवडी गेली नाही. एवढं सांगून सुद्धा माणसं जागे होत नाहीत. म्हणून देवाला कुठला ना कुठला अवतार घ्यावा लागतो. बरोबर आहे. आता 2-3 वर्षाखाली बघा कोरोना आला, तरी एवढा कोरोना येऊन माणसं जागे झाले नाहीत. पुन्हा जैसे होते तैसे. म्हणजे 4 वर्षानं 5 वर्षानं असं भगवंताला आमची फवारणी करावी लागते. आणि जसं काही एकदा का रोग आला, फवारणी झाली, पुन्हा माणसं अजून जागे होतात, पुन्हा अजून जैसे होते तैसे. महाराज असं करू नका, आम्हाला जाग व्हायचंय. कारण जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया रोगी बिना रे. ज्याच्या जवळ आपण जाल तिथे तुम्हाला दुःखाशिवाय दुसरं काही मिळणार नाही. तुकोबाराय, तुमच्या जीवनामध्ये अलौकिक सुख कशामुळे प्राप्त झालं? महाराज सांगतात, मी कधी दुःख जाणलं नाही. दुःख जरी माझ्या आयुष्यात आलं तरी त्याला मी सुख म्हणून आत्मसात केलं, त्याचा स्वीकार केला, म्हणून मला दुःखाची जाणीवच राहिली नाही. तुकोबाराय, देवा आता सांग करी उपकार. जीवाने देवाकडे मागावं, मागितलं पाहिजे. पण माणसं हल्ली मागत असताना चांगलं मागत नाही. कधीच न जाणारी माणसं पंढरपूरच्या वारीला जातात. बरोबर आहे. नामदेव पायरीच्या जवळ गेले, नामदेव पायरीच्या जवळ भरपूर ऐश्वर्य भगवंतांनी यांना दिलं, पण तिथं देत नाहीत. कारण भगवंतांनी परीक्षा पाहिली महाराज एका माणसाची. भरपूर श्रीमंती होती. नामदेव पायरीच्या जवळ गेला. तुम्हाला माहित आहे नामदेव पायरीच्या जवळ काय काय असतं? आंधळे पांगळे हात पुढे करून बसलेले असतात. त्यांचं एकच म्हणणं असतं, 1-2 पैसा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला. 1-2 पैसा द्या हो धर्माला. जवळून जात पण खिशात हात घालत नाही. आणि 4-2 रुपये तिथे देत नाही. भगवंताला राग आला, एवढं दिलं पण देत नाही. भगवंताने वासुदेवाचं रूप धारण केलं आणि भजन सुरू केलं. दान पावले दान पावल, दान पावले दान पावल, दान पावले दान पावले. सांगितलं, हे बघा वासुदेवा, अजून चंद्रभागेचं स्नान झालं नाही. तुम्ही माझ्या खोलीवर या. तुम्ही 1 रुपया मागताय ना, त्याच्या 2 पट मी देतो. फक्त खोलीवर या. आता भगवंताला काय हो, नुसती नजर टाकली आणि त्याच्या खोलीवर हजर. याचं दर्शन झालं बघा, स्नान झालं, दर्शन झालं, खोलीवर गेला आणि बसला. तोपर्यंत वासुदेव दारात उभा. दान पावले दान पावले, दान पावले पांडवाने सांगितलं, वासुदेवा सध्या माझ्याकडे पैसे आहेत, पण मला आता गावाकडे जायचंय. किती माणूस कंजूस असावं हो. कंजूसपणाचंही काही गणित असतो महाराज. किती कंजूस माणूस. हे बघा वासुदेवा, मला एसटीत बसायचे आणि कंडक्टरला तिकीट म्हणून पैसे द्यावे लागतात. तुम्ही माझ्या गावाकडे या, तुम्ही मागताय ना त्याच्या 3 पट मी देतो. त्याची सत्ताच एवढी महान होती महाराज. नजर टाकली त्याच्या गावात हजर. याला 3 दिवस लागलं पोहोचायला. पहिल्याच क्रमांकाचं घर याचं होतं. दरवाजा वाजवला आणि पत्नीने दरवाजा काढला. म्हणला, हे बघ, एक वासुदेव पंढरपूर पासन सारखं माझ्या पाठीमागे लागला. प्राण गेला तरी चालेल, पण 1 रुपया द्यायचा नाही. तिनं म्हणली, बघ मग, आणि इथं जर आलं तर? म्हणला, पुढचं ऐकून घे. वासुदेव जर इथं आलाच तर मी मेल्यासारखं सोंग करतो, तू मोठ्या मोठ्यानं रडायचं. बघा, खरंच समोरून वासुदेवाची स्वारी आली आणि बाईचा आवाज म्हटल्याच्या नंतर काय हो, बँड लावायची गरज नाही, मिरवणूक काढायची गरज नाही. अशी रडू लागली महाराज. असं कसं झालं हो, तुमच्या अगोदर मी कशी गेली नाही हो, आता तर तुम्ही वारीला गेला होता की हो. सगळं गाव ओळा झालं. काय झालं गंगामाय? इथली
का बाहेरची नाही तर लगेच काय माझ्याकडे कीर्तन झाल्या काय झालं म्हणले पाटील गेले. आता तर पंढरपूरून आले होते म्हणले घरी आले हातातली पिशवी खाली टेकली फक्त 2च शब्द बोले जाग्यावर. म्हणले वासुदेव तोपर्यंत दारात आले म्हणले परीक्षा घेतलीच पाहिजे. भजन सुरू केलं. दान पावले दान पावले दान पावले दान पावले. पाटलाची बायको समोर आली म्हणली कशाचा आहे ग्रुप आहे. पाटील गेले. आता तर पंढरपूर मध्ये होते म्हणले एवढ्या लवकर कस काय जाते. म्हणले काही नाही घरी आले 2 शब्द बोलले जागेवर खल्लास. म्हणले एवढ्या दूरचा प्रवास करून आलेलो आहे तर आता पाटलाची मातीच करून जातो म्हणले. गरम गरम पाण्यानं आंघोळ घातली ताटकीवर झोपवलं तरी एक डोळा उघडू उघडू बघतोय वासुदेव गेलाय का ते. वासुदेव काही जाणार नव्हता. शेवटी मंदिराची प्रदक्षिणा घातली उठत नाही. सरणावरती झोपवलं उठत नाही. रॉकेल टाकलं उठत नाही. ऐका पेटून दिलं तरी उठत नाही. अंगाला चटके बसू लागले. शेवटी भगवंत रूपी वासुदेवाला दया आली. पाटील अरे बाबा माझा 1 रुपया सुटला म्हणल्याबरोबर सरणातूनच खाली उडी टाकली. म्हणला हे बघ पट्ट्या उठला. काय माणसं कंजूस असतात. कंजूसपणाचं काही गणित असतं. प्राण गेला तरी चालेल पण आम्ही इथं देणार नाही. म्हणून महत्वाचं सांगते तुमच्या हातात जोपर्यंत स्वातंत्र्य आहे तोपर्यंत सप्ताची पट्टी द्या. ज्या दिवशी स्वातंत्र्य निघून जाईल त्या दिवशी तुमची भगवंताच्या डायरीत नोंद होणार नाही. इथं दिलेलं दान कधीही वायाला जाणार नाही. विठ्ठल असा एक तरी दाता या पृथ्वी तलावर आहे की जो फार उदार आहे. ऐका फार उदार आहे. फार उदार आहे. आणि असा तोच दाता आहे जो सर्वस्व भगवंताला समर्पित करत असतो. सर्वस्व अलौकिक सामर्थ्य आहे त्याच्याकडे. तुकोबारायांकडे काय सामर्थ्य होतं महाराज. असं महान सामर्थ्य तुकोबारायांकडे होतं. संत उदार उदार भरले अनंत भांडार. कितीही मागितलं तरी मिळणारच आहे. नाही मागितलं तरी मिळणारच आहे. अपेक्षा केली नाही तरी देणारच आहे. कारण या पृथ्वी तलावर कोणी दुःखी राहू शकत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक ना एक दिवस सुखाचा दिवस आहे. माणसं म्हणतील आमच्या जीवनात सगळं दुःखच येतंय त्या देवाचं नाव घेऊन करायचं तरी काय. तुकोबारायांनी अशी अपेक्षा सोडली नाही. मला शेवटच्या क्षणापर्यंत तुकोबाराय सांगतात त्या पांडुरंगाचं ध्यान करा, पांडुरंगाचं भजन करा आणि त्याला एकच सांगा भगवंता मी ज्या एसटी मध्ये बसलोय ती एसटी स्टँड वरनं पुढे निघालेली आहे. रात्रीचे 12 वाजले. मला जायचं होतं कुठं रेल्वेच्या स्टेशनला. 12 वाजले तरी गाडी आली नाही. जे पाठवण्याकरिता आले होते ते कंटाळून गावाकडे निघून गेले. पण शेवटच्या गाडीची वाट पर्यंत जे थांबले ते माझे होते आणि जे निघून गेले ते माझे नव्हते. विठ्ठल कोण आपले याचा तरी विचार करा. या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर हल्ली माणसंच माणसावर बैमान व्हायला लागली. कारण इथं कोणी कोणाला मानायलाच तयार नाही. मी याच्यापेक्षा मोठा, मी याच्यापेक्षा मोठा, मी याच्यापेक्षा मोठा हा अहंकारच आपल्यामध्ये जळपत असतो. ज्ञानोबाराय सांगतात अहंकार खवळलिया जाण तरी आनंदाचे आवरण आणि परमार्थ स्फूर्तीचे स्फुरण देहाची मी पण वाढविगा. महाराज अहंकाराला की मनुष्यातलं ज्ञान हे लोप पावत असतं. म्हणून ज्ञान पचवायचं असेल तर संत संगतीत या. विठ्ठल होईल हे कळतं का आपल्याला. अहो स्वतः जन्माला घातलेला मुलगा सुद्धा आपल्या बापावर बैमान होतो. हे घोर कलियुग आहे. आई रे बेमान दुनिया आई रे
बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे। माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, और तुझको संस्कार को कोई नहीं माने, हिजरों को या कलियुगात कोणावर विश्वास ठेवा महाराज? जी आपले असतात ना तीच एक दिवस आपल्याला सोडून जात असतात. म्हणून बघा, ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनातून अनेक चांगल्या गोष्टी बाहेर पडल्या. भगवान श्री विष्णू आनंदी झाले. चांगल्या चांगल्या वस्तू घेण्यासाठी प्रत्येकाला आवडत असतात. जर आपण बाजारात गेलो, सगळ्याच वस्तू आपल्याला चांगल्या मिळतील का? नाही. सगळ्याच वस्तू आपल्याला चांगल्या मिळणार नाही. पण चांगल्या चांगल्या वस्तू सर्वांनी घेतल्या आणि ज्यावेळेस त्याच समुद्र मंथनातून विष निघालं, त्यावेळेस सगळ्यांनी त्याला नकार दिला. म्हणले विष नाही आम्ही पचवू शकत. कोणाला विष पचतं का हो? कोणाला इथं म्हटलं जर कीर्तनात घ्या टोपणभर विष, कोणी घेईल का? कोणाला विष आवडत नाही महाराज. भगवान भोलेनाथांनी विष प्राशन केलं आणि ते पचवण्याकरिता, त्याचा दाह शांत होण्याकरिता भोलेनाथांनी आपल्या गळ्यामध्ये सर्प धारण केला. ऐका, शरीरावरती भस्म लावलं. हे कशासाठी? तुकोबाराय, तर या देहाची एक दिवस मातीच होणार आहे. काय होणार आहे? माती होणार आहे. माती होणार आहे. माती होणार आहे. माती म्हणजे भस्म आहे. हे भस्म स्वतः भोलेनाथ आपल्या शरीरावरती धारण करतात. कशा करिता? तर माझ्यातला अहंकार, मीपणा नष्ट व्हावा याच्याकरिता. तुकोबाराय, तसं देहाचा विसर पडावा, देहाचा विसर पडावा, देहाचा विसर पडावा. म्हणजे नेमकं काय आहे? तर देह आधी काय खरा? देह संबंध पसारा जगावणे थोरा रक्षण से. शरीर म्हणजे एक मातीचा घडा आहे, बरोबर आहे. एकदा का जमिनीवरती पडलं की त्याचं अस्तित्व संपलं. ज्ञानोबाराय, पडून या गेली भिंती, चित्राची होय केवळ माती. भिंतीवरचं चित्र खाली पडल्या गेलं ते कितीही चांगलं असू द्या, त्याचं अस्तित्व संपल्या जातं. तसं मनुष्याचं शरीर आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याच्याकरिता तुकोबारा यांनी आम्हाला सावध केलं. सावध व्हा, सावध व्हा. त्या पांडुरंगाचं भजन करा, गुणगान करा. कारण या जन्मामध्ये तुम्हाला हे घडतं. अनादी कालापासून तुम्ही प्रपंच साधताय, पण त्याच्यात तुम्हाला कधी सुख मिळालं का? नाही. सुखाचा क्लेश सुद्धा नाही हो. सुखाचा क्लेश सुद्धा नाही संसारामध्ये. तरी सुद्धा माणसं पुन्हा पुन्हा त्याचा त्या ठिकाणी रस चाखतात. तुकोबाराय सांगतात, एकदा परमार्थाचा रस चाखून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. काही साधकांनी महाराजांना त्या ठिकाणी प्रपंचाबद्दल बोलायला सांगितलं. महाराज सांगतात, प्रपंचाचा विषय वेगळा आहे. कारण परमार्थ ही अनादी कालापासून टिकणारी वस्तू आहे. ती कधी नाश पाहू शकत नाही. विठ्ठला विठ्ठल. नाश पावतं ते आम्हाला आवडतं, पण चांगलं आवडत नाही. चांगलं आवडतं का हो? ऐसे का हो? नकरा काही पुढे नाही ना. सगळ्या संतांनी पुन्हा सावध केलं, असं काही करू नका ज्याच्यातून संपूर्ण शरीराचं वाटोळं होईल. कशाने वाटोळं होतं माणसाचं? कशाने वाटोळं होतं? एकच मदिरा आहे, पण ती संपूर्ण शरीराला घेरते. आणि एकदा का त्या मदिरेनं शरीराला घेरलं, जवळचं माणूस सुद्धा माणसाला दिसत नाही. मदिरा घेतली की माणसाला एका माणसाचे 4-4 माणसं दिसतात. बरोबर आहे. म्हणजे अशी अवस्था होते महाराज. काही लोक म्हणतील, ताई हे तुम्हाला कसं कळालं? आता आम्ही रस्त्याने फिरत असतो, रोडवरती असे दररोज आम्हाला 2-4 भेटत असतात. त्यांना गाडी कधी समोर आली हे सुद्धा कळत नाही. विठ्ठल नाश पावणार आहे, त्याचा
याचा स्वीकार तुम्ही कधीच करू नका. जे चांगलं आहे ते घेण्याचा प्रयत्न करा. चांगलं हे त्या ठिकाणी तुम्हाला आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत साथ देत असतं. तुकोबाराय देवाता ऐसा करी उपकार, पांडुरंगा माझ्यावर एवढा उपकार करा, एवढा उपकार करा जेणेकरून मला या संसार सागरातून तरुण जाता येईल. संसार सागरातून कोणाला तरुण जाता आलं का हो? संसार म्हणजे विषासारखा आहे. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले ते पाहे, ते ठसावले चित्ताच्या ठाईन वारंवार पाही सेविता. पुन्हा पुन्हा जरी याचं सेवन केलं तरी तुम्हाला दुःखाशिवाय काही मिळू शकत नाही. म्हणून मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रियपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुन्हा 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 इथं येऊन दुःख भोगत. 9 महिने 9 दिवसाचं दुःख पाहू शकत नाहीत. 84 लक्ष वेळेतून एकदा मनुष्य देह मिळाला तरी त्याचा फायदा घेता आला नाही. विठ्ठला फायदा घेतलाच पाहिजे. इथं मिळकत मिळाल्याशिवाय कोणी जात नाही. ऐका, प्रत्येकाला अपेक्षा आहे काही ना काही मिळावं. आपण वारीला जातो तिथं सुद्धा माणसं अपेक्षाच करतात. आता मी तिथून इथपर्यंत आले म्हणले ही सुद्धा मिळकतच आहे. आमचे महाराज गायन करतात ती सुद्धा मिळकत आहे. मृदंग छान वाजतो ती मिळकतच आहे. ताई घेतल्याशिवाय सुद्धा तुम्हाला किंमत कळणार नाही. विठ्ठला विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी. आयुष्यभर तुम्हाला काय मिळवायचं हे कळत नसल्यामुळं तुम्ही पुन्हा पुन्हा त्या दुःखामध्ये अडकताय. पुनरपि जन्म पुनरपि मरणम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा पुन्हा जन्माला यावं, पुन्हा मरावं, पुन्हा यावं, पुन्हा मरावं. उपजेते नाशे नासी लेते पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिब्रह्मेगा देहाची गावा आलिया. जन्म मृत्यूची सोहळ्या हे सोहळे पाहता पाहता मनुष्य कधी उदार होऊ शकत नाही. तुकोबाराय तुम्ही किती उदार आहात. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आणि कोण दाता याहुनी या पांडुरंगाशिवाय शूर असणारा परमात्मा या पृथ्वी तलावर कोणी दिसू शकत नाही. त्याच्या संगतीत या आणि त्याच्याकडे मागणं मागा. कसं मागावं? मेरे सिर पर रख दो बाबा, मेरे सिर पर रख दो बाबा अपने दोनों हाथ. एक बार बड़े भाव से सर्वांनी 2 हात वर करायचे. वाह वाह क्या बात है. हाँ मेरे सिर पर रख दो बाबा अपने दोनों हाथ. मागायचं आपल्याला, देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ. देना हो जन्म जन्म का साथ. देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. इसी जन्म में सेवा में बहुत बड़ा एहसान किया. बड़ा एहसान किया, बहुत बड़ा एहसान किया. तू ही गोविंदा तू ही गुमाना मैंने तुझे पहचान लिया. मैंने तुझे पहचान लिया, मैंने तुझे पहचान लिया. रास्ता रोशन कर दो, मेरा रास्ता रोशन कर दो. आई अंधियारी एक बार बड़े भाव से जय हो. देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ. देना हो ओ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. देना हो तो दीजिए जन्म जन्म का इसी जन्म में सेवा देकर बहुत बड़ा एहसान किया. तू ही गोविंदा तू ही गोपाला मैंने तुझे पहचान लिया. हो मेरा रास्ता रोशन कर दो.
मेरा नशा रोशन कर दूं आई अंधियारी रात देना हो दीजिए जन्म जन्म का साथ देना हो दीजिए जन्म का साथ देना हो दीजिए जन्म पांडुरंगा द्यायचंय तर एका जन्मात नाही जन्मोजन्मीची साथ मला द्या एका जन्मात देऊन फायदा आहे का नाही भगवंता पण मी जर पुन्हा इथं आलो या मृत्यू लोकात पुन्हा मला ते दुःख पाहावं लागेल मला दुःख होऊ नये याच्याकरिता सदैव मला तुमची साथ पाहिजे आता दुःख प्रत्येकाला नको आहे महाराज पण या पारमार्थिक क्षेत्रामध्ये एक स्त्री अशी होऊन गेली की जिने सदैव दुःखाची अपेक्षा केली पांडुरंगाकडे तिचं नाव आहे कुंती माता भागवत कधी श्रवण केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल कुंती मातेनं भगवंताकडे अपेक्षा केली भगवान परमात्मा कुंती मातेला सांगतात माता तुला जे काही मागायचे ते मागून घे मी देण्यासाठी समर्थ आहे कुंती सांगते पांडुरंगा तुला द्यायचंच असेल तर हेच दे काय दे इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेते जब प्राण तन से निकले श्री गंगा जी का तट हो यमुना का बंसीवट हो मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले प्रभु हातून प्राण जातो आणि त्या क्षणी तुमची साथ पाहिजे उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना हो बंसी की धून बजाना जब प्राण तन से दुःखाच्या सागरात लोटून दुःखाच्या सागरात लोट बुरून मला तुझी आठवण होत नाही दुःख में सिमरन करे सुख में न करे कोई जो सुख में सिमरन करे दुःख का सुखाची प्राप्ती होते लोक सुख आलं की देवा देवा म्हणतात बरोबर आहे दुःख आलं की देवा देवा आणि जसं काही दुःख निघून गेलं की महाराज सुख आलं पुन्हा पारडं बदलतं आणि मग माणसं त्या देवाकडे पाहत सुद्धा नाहीत अशी अवस्था आहे महाराज मनुष्य शरीराची म्हणून या मानवी देह प्राप्त झालेल्या जीवाने क्षणभंगूर विचार नाही केला तरी चालेल एखाद्या वेळेस पण माणसाने विचार कोणता करावा तो उत्तम विचार करावा की परमेश्वरा तू मला या पृथ्वी तलावर पाठवलेला आहेस कशासाठी भगवंताने आम्हाला सगळं काही दिलं बघा या शरीरातला एखादा पार्ट जर कमी दिला असता तर दररोज बोट मोडू मोडू शिव्या दिल्या असत्या देवाला बरोबर आहे ना नथनी दी जिस यार ने सुमरत बारंबार और नाक दिया जिस भगवान ने उसे भूल गई नार नथनी देणाराचं पुन्हा पुन्हा नाव पण नाक देणाराचं एकदा सुद्धा नाव नाही उपकार माना त्या पांडुरंगाचे ज्याने आम्हाला इतकं सुंदर शरीर दिलं इतकं सुंदर दिलं नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा जिसकी प्रतिमा इतनी सुंदर
मधुरम हास्यं हृदयं मधुरं गानं मधुरं हृदयं मधुरं गानं असा दिव्य परमात्मा आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे, पण तो आपल्याला ओळखता येत नाही. तुकोबारा यांनी फार कमी कालावधीत त्या परमात्म्याला ओळखलं, आणि नुसतं ओळखलं नाही तर त्या परमात्म्यालाच तुकोबाराय बोलायला लागले. काय बोलतात अभंगाचं? देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार. देवा ताई सांग करी उपकार. तुकोबारा देवाला बोलतो, देहाचा विसर आडी मज. माणसाने दुःख आलं की देवाला बोलावं. क्षणभर पांडुरंगाच्या मंदिरात जा बघा. तुम्हाला परीक्षा बघायची असली तर लगेच आज कीर्तन ऐकले उद्या करून बघा. पांडुरंगाच्या मूर्तीच्या समोर जा, 2 हात जोडा आणि 10 मिनिट फक्त त्या मूर्तीचं ध्यान करा. फार तुम्ही पांडुरंगाला असं त्याच्या चरणापासून मस्तकापर्यंत निहाळा. किती सुंदर परमात्मा आहे. सुंदर ध्यान उभे विटेवरी, सुंदर ध्यान उभे विटेवरी, करकटावरी देवोनिया, करकटावरी देवोनिया. सुंदर ध्यान उभे विटेवरी,
सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 28 युगापासनं कर कटेवर ठेवून आहे, कमरेवरती हात आहे त्याचे. त्याला कधी कंटाळा आला, थकवा आला हो? आपण भोजन केल्याच्या नंतर तो भोजन करत असतो, आपण झोपल्याच्या नंतर तो झोपत असतो, आपण उठण्याच्या अगोदर तो उठत असतो, आपल्या रोजच्या भोजनाची तयारी तो करत असतो. चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलविते हरिविन. त्याच्या सत्तेशिवाय आपण चालू शकत नाही. त्याने ठरवलं आज झोपी घालायचे पण सकाळी उठवायचंच नाही. तुझे याशते वेदासी बोलणे तुझे याशते वेदासी बोलणे सूर्यासी चालवे तुझी आंबळे. त्याच्या सत्तेशिवाय आपण या पृथ्वी तलावर पाऊल सुद्धा टाकू शकत नाहीत. कीर्तनाला आलो हे त्याच्या सत्तेने, घरी जायचं हे त्याच्या सत्तेने, बरोबर आहे. आता महाराज मंडळींचा तर रात्रीचा प्रवास असतो बघा, रात्रभर त्यांना रोडवरतीच फिरावं लागतं. घरी येऊन येतो त्याचं नाव घेऊन, इथून जातो त्याचं नाम घेऊन. म्हणून तर आम्ही वर्षभर हे सगळं काही कार्य करत असतो. ही सगळी त्याची सत्ता आहे महाराज, त्याची सत्ता आहे. तुकोबाराय किती उदार परमात्मा आहे, पण हल्ली माणसामध्ये द्वेष आहे, बरोबर आहे. किती द्वेष असतो महाराज. म्हणून ऐका, माणसातला मत्सर कमी व्हावा याच्याकरिता संतांनी अनेक प्रमाण देऊन आम्हाला जागृत केलं. एक मच्छर रात को 12 बजे जब हमारे घर में आता है तब हमारा जीना हराम कर देता है. रात्री 12 वाजता एक मच्छर जर आमच्या घरात आला तर असं वाटतं की आता घरात राहावं की घर सोडून जावं. बरोबर, आपण कॉईल आणतो, मेणबत्ती आणतो, त्याला मारण्याकरिता काहीतरी साधन वापर करतो, बरोबर आहे, साधनाचा वापर करतो. तसं मत्सर आणि मच्छर एका शब्दाचा फरक आहे बरं. मत्सर, माणसाच्या शरीरात एकदा मत्सर आला दुसऱ्याबद्दल की माणूस संपला जातो. म्हणून दुसऱ्याविषयी मत्सर ठेवू नका, प्रेमानं वागा. एकाच कुटुंबात राहतोय ना आपण, बघा सकाळी उठल्या उठल्या आपण प्रसन्न अंतकरणाने उठा बरं. काही लोकांचे चेहरे, घरातच राहणाऱ्या जावा, बरोबर आहे, घरातच राहणाऱ्या सासा. आता सगळ्या मंडळी आमच्या महिला वर्ग बसलेले आहेत. सकाळी उठल्याबरोबर आपण प्रसन्न अंतकरणाने जर आपल्या घरातल्या मंडळीकडे पाहिलं तर दिवस आपला चांगला सुखकर जात असतो. म्हणून हिंदीमध्ये एक सुंदर म्हण आहे, मी या रोते की हूँ हमारी सूरत ही ऐसी है. विठ्ठला विठ्ठला. सकाळी बघितलं रडल्यासारखे, दुपारी बघितलं रडल्यासारखे, संध्याकाळी बघितलं तरी रडल्यासारखे. आणि आमच्या सुनबाईला तर मी कीर्तनातून व्यासपीठावरून सांगते, सासूबाई ही असते जी आपली, आपण माहेर सोडून
आपण सासरवासीन आहोत, बरोबर आहे. आपण आपलं माहेर सोडून कोणाच्या तरी घरी आलेलो आहोत, म्हणून आपली जी आई असते माहेरची, तीच आई जर आपण सासर घरी आल्याच्या नंतर जाणली तर तुम्हाला दुःखच होणार नाही, बरोबर आहे. आणि याच्याही पुढचं जाऊन सांगते, सगळ्यात सुरुवातीची आणि शेवटची मैत्रीण कोण असेल, बरोबर आहे, तर ती फक्त आपली सासू असते. टाळ्या झाल्या पाहिजे तो या गोष्टीला, कारण आपण आपल्या आईला बोलत नाही लग्न झाल्याच्या नंतर, बरोबर आहे महिला वर्ग, ते आपण आपल्या सासूला सांगत असतो. जे काही असेल तर आपण आपल्या सासूला मैत्रीण म्हणून सगळ्या गोष्टी बोलत असतो. म्हणून जीवनामध्ये मत्सर ठेवू नका, प्रेमाने वागा. तुको बराय प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. थोडासा मत्सर मनामध्ये आला तर जीवनाचं वाटोळ होतं. ऐका, द्रौपदीच्या जीवनामध्ये थोडा तरी मत्सर होता का हो? जिची 5 मुलं मारली, सपाट्याने रक्त बोंबाळ शरीर केले, रक्ताचे पाट वाहत होते. अश्वत्थाम्याने क्रोधाच्या भरात द्रौपदीच्या 5 मुलांचं शरीर मस्तकापासून वेगळं केलं. आणि अशा अवस्थेत सर्व भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सगळेजण आले आणि द्रौपदीला विचारू लागले, द्रौपदी, अगं याला मारायचं की सोडून द्यायचं हे सगळं काही आता तुझ्या हातात आहे द्रौपदी, तर सांग याला आता काय शिक्षा द्यायची. द्रौपदी काय बोलते ऐका. मारुदितश्च जननी गौतमी पतिदेवता. माझा जर मुलगा असता आणि याला जर माझ्या समोर मी तलवारीने मारलं असतं तर मला दुःख किती झालं असतं. माझी मेलेली मुलं काही परत येऊ शकणार नाहीत भगवंता. हा अश्वत्थामा माझ्या आईचा पुत्र असेल ना, या अश्वत्थाम्याला जर आपण मारलं तर त्या मातेला किती दुःख होईल. ऐका, किती द्रौपदीचं उदार अंतकरण आहे. असं उदार अंतकरण या भारतातल्या प्रत्येक स्त्रीचं जर असेल तर घराघरामध्ये कलहच होणार नाही. कलह होणार नाही महाराज. द्रौपदीचं विशाल अंतकरण होतं. द्रौपदी सांगते याला सोडून द्या. भगवान परमात्मा सांगतात मूर्खाला जर सोडून दिलं तर तो मूर्खत्व जास्त करतो, म्हणून त्याचा अपमान करायचा. भर सभेत अश्वत्थाम्याच्या डोक्यावरचा मणी बाजूला काढला आणि तो त्याला सहन झाला नाही. पुन्हा अश्वत्थाम्याने एक हातात शस्त्र घेतलं आणि उत्तरेच्या गर्भामध्ये वाढणारी परीक्षिती ते शस्त्र सू 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 करत आलं आणि उत्तरेच्या गर्भामध्ये राहणाऱ्या परीक्षितीला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण परीक्षितीने गर्भातच भगवंताचं दर्शन घेतल्यामुळं त्याला कोणी नष्ट करू शकत नाही. म्हणून आईच्या उदरातच जर आपण रामायण महाभारत ऐकलं तर पुन्हा बाहेर आल्याच्या नंतर आपल्याला दुसरं काही दुःख होऊ शकत नाही. म्हणून मूल गर्भामध्ये असताना तुम्ही रामायण महाभारत ग्रंथ भागवत तुम्ही कुठलीही कथा वाचा. मोबाईल पाहण्याच्या ऐवजी, व्हॉट्सअप पाहण्याच्या ऐवजी, इंस्टाग्राम पाहण्याच्या ऐवजी तुम्ही काहीतरी चांगलं आत्मसात करा. विठ्ठल समाजामध्ये खूप काही घेण्यासारखं आहे. आम्ही जगतोय ना, ज्या स्थितीमध्ये जगतोय त्या स्थितीला आपण बदललं पाहिजे. कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. जो एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, गलती करके मुस्कुराए उसे शैतान कहते हैं, जो गलती ना करे उसे भगवान कहते हैं, जो गलती की ऊपर गलती की ऊपर गलती की ऊपर गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और पाकिस्तान के हर गलती को जो माफ कर दे उसे मेरा हिंदुस्तान कहते हैं, उसे मेरा हिंदुस्तान कहते हैं, उसे मेरा हिंदुस्तान कहते हैं. पवित्र भारत देशामध्ये जन्माला आलो, संस्कृतीला फार महत्व दिलेलं आहे. कारण इतर देशात ही संस्कृती नाही, पण माझ्या भारताच्या भूमीमध्ये साधू संत अवताराला आल्यामुळं ही संस्कृती अजून सुद्धा जपली गेलेली आहे. तुकोबाराय, आमच्यावर उपकार करा देवा, उपकार करा. संत येती घरा तोची दिवाळी दसरा, पण संत येती घरान खिडक्या दरवाजे असं जर केलं तर आपल्या घरी कोणी येणार? संत येते घरा तोची दिवाळी दसरा. नाही तर आपलं हे गाव खूप चांगलं आहे. आल्याबरोबर काय स्वागत होतं महाराज. मी बघितलं भोजनाचा आस्वाद सुंदर, गावाची स्वच्छता आणि महत्वाचं म्हणजे व्यासपीठ, हा सर्व मंडप अतिशय सुंदर. 600 किलोमीटरचा प्रवास करून आले. हे सगळं वैभव पाहिल्याबरोबर मला आनंद वाटला,
फार आनंद वाटला. टाळी झाली पाहिजे. कारण इतर ठिकाणी आपला अनेक खर्च होत असतो, पण पारमार्थिक क्षेत्रामध्ये इथं द्यायचं म्हटलं की कोणाला नको वाटतं, कोणाला वाटतं कशाला बरं त्या पांडुरंगाकरता द्यायचंय आपण, आणि इथं दिलं तर काय होणार आहे. हे फक्त टाळ वाजतात आणि 7 दिवस गावाचं वाटोळच करून जातात. असे काही लोक म्हणतात टाळ वाजून मिळालं तरी काय हो तुम्हाला, भजन करून मिळालं तरी काय हो तुम्हाला, असे काही लोक म्हणतात. ऐका, पण या 7 दिवसामध्ये तुम्हाला फार काही शिकायला मिळतं. तुम्ही लाखो रुपये खर्च केले तरी ते तुम्हाला मिळू शकत नाही. 7 ही दिवस जी जी महाराज मंडळी येतात त्यांच्या मुखातून तुम्हाला संत वचन ऐकायला मिळतं. हे संत वचन लाखो रुपये दिल्याने मिळत नाही, ते फक्त आपल्या कानापर्यंत आणून देणारे संतच असतात. विठ्ठला विठ्ठला तुकोबाराय, माझ्यावर उपकार करा, माझ्यावर उपकार करा, उपकार करा. मग तुकोबारायांना काही साधक लोकांनी प्रश्न केला, महाराज 10:30 वाजून गेले, उपकार करा म्हणताय, उपकार करा म्हणताय, उपकार केल्याच्या नंतर मिळेल तरी काय. तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. सुख पावे माझा, बरवे केशी राजाकडं आले. तुकोबाराय, बरं झालं पांडुरंगा, आम्हाला तुम्ही जाग केलं, नाहीतर आम्ही झोपलेलोच असतो. बरोबर आहे. हल्ली माणसं झोपेतच असतात. बरोबर आहे, झोपेतच. आता ते कधी जागे होतील कोणास ठाऊक. महाराज, फार घोर कलियुग आहे. पहा हो कलीचे महिमा, असत्यासी रिझले जन, पापा देती अनुबोधन, करीती हेळन संतांचे. आता मला विनोद जास्त जमत नाही बरं का, नाही तर तुम्ही म्हणता ताई हे काय अध्यात्म सांगता. लातूर जिल्ह्यामध्ये तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये या वारकरी संप्रदायामध्ये फक्त अभंगावरच चिंतन केलं जातं. मला याच्यानंतर दुसरं, मी व्यासपीठावरून हात जोडून बोलते, तुम्हाला जेवढं पचेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते. विठ्ठला विठ्ठला सुख मिळालं पाहिजे, अनेक दुःखी सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नसाही पाशान फुटती, आणि भयकाप चित्ती भरला से. संसारामध्ये भयकाप आहे, किती भीती आहे महाराज, सगळ्याच गोष्टीची भीती आहे महाराज. सगळ्याच, जे काही करायचंय ते आम्हाला विचारूनच करावं लागतं. बरोबर आहे.
सगळ्यांची भीती, आणि भीती असावीच लागते महाराज, बरोबर आहे. भीती घरामध्ये एक करता माणूस असू द्या, त्याच्या पाठीमागे जर आपण एकोप्याने चाललो गेलो तर नक्कीच घराचा विजय होतो. आणि त्या घरामध्ये जर एकोपा नाही आला तर त्या घरामध्ये मत्सर वाढला जातो, आणि त्या घराचं त्या ठिकाणी एकत्रीकरण टिकू शकत नाही. ते घर विभागल्या जातं, घर विभागल्या जातं, नाही का. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाणक्याने घराचं वर्णन केलं होतं. चाणक्याने फार सुंदर पुस्तक. हो चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सर पे बिठाना ना चाहिए. चाहे कितनी प्यारी हो उसे घर घर घुमाना घर पर आदर मान नहीं उसे घर पर जाना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए. चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सर पे बिठाना ना चाहिए. चाहे कितने प्यारे हो कन्या उसे घर घर घुमाना ना चाहिए. घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. कधी वेळ मिळाला तर ते पुस्तक वाचा. चाणक्याने त्याच्यात घराची 9 लक्षणं सांगितली. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, बाकी दुसरं काही लागत नाही, बरोबर आहे. घर फार सुंदर बांधलं, पण त्या घरामध्ये जर या ठिकाणी प्रसन्न अंतकरणाची, उदार अंतकरणाची माणसं नसतील तर त्या फार मोठ्या बांधलेल्या घराला महत्त्व नाही. घर फार सुंदर बांधले, त्याच्यात देवघरच नाही तर त्या घराला स्मशानभूमी समजा, बरोबर आहे. सकाळी उठलं, स्नान केलं, घरात दिवा लागला, प्रसन्नता वाटते. असं वाटतं त्या पांडुरंगाचं सदैव आमच्या मुखातून ध्यान व्हावं. ध्यान व्हावं, ध्यान, ध्याता आणि ध्येय अशी 3 स्वरूप आहेत, बरोबर आहे. पांडुरंगाचे ध्यान करावं त्या भगवंताचंच, ध्येय असावं त्या पांडुरंगाला प्राप्त करण्याचं, ऐका. आणि ध्याता मात्र एकच आहे या विश्वामध्ये, जो सदैव 28 युगापासनं कर्कटेवर ठेवून उभा आहे, आणि तो तुमच्या आमच्यासाठीच उभा आहे. तो स्वतः करीत आहे का? नाही महाराज. आयुष्यभर तो दुसऱ्यासाठी जगत असतो. मग तुकोबाराय तरीच हा जीव सुख पावे माझा, असं तुकोबारायांना कोणतं समाधान मिळालं महाराज? तुम्ही पांडुरंगाला एवढं आपल्या हृदयामध्ये त्या ठिकाणी धारण केलं. तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनातलं सगळं गेलं तरी मला पांडुरंगाने त्या ठिकाणी जवळ घेतलं पांडुरंगानं. जसं आई आपल्या मुलाला जवळ घेते, मांडीवरती घेते, तेव्हा ते बाळा, अरे फार मोठी चोरी करून आला असतो, फार मोठी चोरी करून आला असतो, पण उद्या ही चोरी जमणार नाही. इथून पुढं तुझ्या वागण्याला आता मुरडण घाल. पूर्वीच्या काळी आमच्या महिला करंजी बनवायच्या, बरोबर आहे. करंजी बनवता येते आपल्याला? हा, सगळ्याला करंजी बनवता येते. आणि त्या करंजीला पूर्वीच्या काळी मुरडण घालायचे, साचे नसायचे. त्या करंजीला इतकी सुंदर मुरडण घातली जायची. आई आपल्या मुलीला शिकवण द्यायची, बाळ इथून पुढं तू कशी वागलीस याला आम्ही महत्त्व दिलं नाही, पण इथून पुढं तू कोणाची तरी होणार आहेस ना, तर तुझ्या वागण्याला आता मुरडण घातली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल हे सगळं कशासाठी आहे? संतांनी आम्हाला सांगितलं कशासाठी? जाग होण्यासाठी. काही लोक म्हणतील, मग ताई आम्ही काही झोपलेले आहोत का? अहो, या विश्वामध्ये फक्त संतच आम्हाला जाग करणारे असतात. म्हणून पहाटेच्या 4 वाजता उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, दुःख विवेक जन्मा. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी
चुकवी व्यथा जन्माच्या जाग झालं पाहिजे उठा सकळ जन उठिले नारायण आनंद देऊन जन दिली डोका इंदवे होती डोका जय जाग केलं महाराज संतांनी जाग केलं आणि याच्याही पुढे जाऊन सांगते महाराज संतांनी आम्हाला जाग करण्याच्या ऐवजी मार्ग दाखवला मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते पहाटेच्या 4 वाजता त्यांनी जाग केलं आता 4 वाजता लोक उठतात का हो? पांडुरंगाला अभ्यंग स्नान घातलं जातं 4 ते 6 आणि कमीत कमी मी म्हणत नाही 4 वाजता उठा पण कमीत कमी 5 6 पर्यंत तरी उठलं पाहिजे हो. लोक 8ला सडन 10ला रांगोळी 12ला नाश्ता म्हणलं जीवन ही काही आपली दिनचर्या आहे असं करू नका पूर्वीच्या काळी माणसं 4 वाजता उठायची बघा हे नक्कीच 11 वाजता उठत असते म्हणून एवढं हसू येईल एवढं सकाळी 4 वाजता उठायची महाराज कोण माझी संत जनाबाई आणि राऊळ्यातल्या पांडुरंगाला आळवायची कशी आळवत होती मी पुढं म्हणते महिला वर्ग आपण पाठीमागे म्हणायचं एक वेळेस महिला वर्ग एक वेळेस पुरुष वर्ग कारण सगळं त्यांनी नावावर करून घेतलं तुमच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही बरोबर आहे म्हणून आता तरी तुम्ही जाग व्हा महिला वर्ग मी पुढं म्हणते आपण पाठीमागे म्हणायचं काय संत जनाबाईंनी पांडुरंगाला आळवलं पाहूया सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके म्हणा झोपल्या का काय पाठीमागे जागे आहेत ना मला इथून दिसतं बरं का सगळं सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके आवाज आला पाहिजे माझ्यापर्यंत ओ व्यागा कौतुके तू ये रबा विठला ओ व्यागा कौतुके तू ये रबा विठला तुम्ही जरा भीती बाळगतात का कोणाची भीती आहे का कोणी म्हणणार आहे का तू तर तिथे जास्त संतीन झाली होती तुझा आवाज येत होता असं काही नाही बरं का थोडं तुम्ही म्हटलं तर मलाही आनंद होईल आता पुरुष मंडळी आपण म्हणायचं ये रे बा विठला ये रे बा विठला वा 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 ये रे बा विठला तू ये रे बा विठला सासू आणि सासरा दिरात तिसरा ओ व्यागा उभ्रतारा तू ये रे बा विठला जय हो ये रे बा विठला ये रे बा विठला ये रे बा विठला तू ये रे बा विठला जय हो जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे लावणी पाची बोटे गे तू ये रे बा विठला आता असं म्हणून चालणार नाही सर्वांनी एकदा 2 हात वर करायचे सर्वांनी क्या बात आहे बघा हात जर खाली केले तर तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बरं हात कोणीच खाली करायचे नाही ये रे बा विठला हा ये रे बा विठला विठ्ठला आणि रे बा विठ्ठला तू ये रे विठ्ठला रे बा विठ्ठला तू ये रे रे बा विठ्ठला तू ये रे विठ्ठला रे बा तू ये रे
महाराज आपल्या जवळ असतो तरीच हा जीव सुख पावे माझा जीवानी देवाकडे मागावं बरवे केशी राजा कळो आले. पण तुकोबाराय त्याच्याकरिता माणसाच्या चित्ताचा ठाव चांगला पाहिजे. चित्ताचा ठाव जर एकत्रित नसेल तर कीर्तनात बसून सुद्धा फायदा नाही. अभंगाचं तिसरं ठाव देई चित्ता राखे पाया पासी. ठाव देई चित्ता राखे पाया अभंगाचे 6 वाजले तर चालतील ना? 6 चरण आहेत, 6 वाजले तर चालतील का? कारण 6 वाजलेच पाहिजे. इतका गोड आवाज यांचा आहे, ऐकतच राहावं असं वाटतं. महाराज टाळ्या झाल्या पाहिजे. हा चित्ताचा ठाव आहे. कीर्तनात बसल्या बसल्या आपलं मन बाजूला गेलं का? हे गायन ऐकताना गेलं का मन बाजूला? नाही. चितना चित्त हराम पर उतना चित्त परमार्थ पर होय. चला जाय वैकुंठ तो पला पकडेन कोय. परमार्थामध्ये गरज आहे चित्ताची, संसारामध्ये गरज आहे वित्ताची, आणि शरीरामध्ये गरज आहे पित्ताची. सजीवम दहते चिंता आणि निर्जीवम दहते चित्ता. सजीव माणसाला ही चिंता जाळते आणि निर्जीव माणसाला ही चित्ता जाळत असते. नुसतं माणूस स्वतःचाच विचार करत नाही. आयुष्यभर प्राणपणाला जाईपर्यंत माणसं म्हणतात माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या परिवाराचं कसं होईल. कारण 3 अवस्था, बालपण, तारुण्यपण आणि म्हातारपण. पण शेवटचं येतं ते सरपण कायमचं घेऊनच जातं. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला अंतरीचे धावे स्वभावे बाहेरील धरीताही परी आवरेना. एवढं सांगून सुद्धा माणसाचा स्वभाव का बदलतो? माणसाचा स्वभाव बदलत नाही. महाराज काल्पनिक उदाहरण सांगून जाते. नवीन लग्न झालेले पती पत्नींचं जोडपं ऐका. आणि गप्पा गोष्टी करत असताना पत्नी त्या ठिकाणी काही कामानिमित्त माहेरी गेली. माहेरी गेल्याच्या नंतर हा आपल्या आईकडे गेला आणि आईला सांगतो, आई अगं मी म्हणतोय की सासूरवाडीला जावं. आई म्हणते, बाळा सासूरवाडीला जायचं म्हणतोस, पण नवीन लग्न झालेलं आहे, जावयाच्या तोऱ्यामध्ये जायचं नाही. मग कसा जाऊ आई? आई सांगते, बाळा जरा लवून भंजून जा. आता लवून भंजून म्हणजे हे वाकतच निघालं.
पण दुर्दैव असं होतं, ज्या गावातून वाकत चाललं होतं त्याच गावात चोरी झाली होती आणि गावातले लोक चोर पकडण्यासाठी गावाच्या भोवती फिरत होते. लोकांनी विचार केला, दिवसा चोऱ्या करतो ती करतो, रात्री सुद्धा करतो. धरलं आणि तिथंच चोपून मारायला सुरुवात केली. म्हणला मारू नका, पत्नी आणण्यासाठी चाललोय. अरे मग असं कोणी जातं का बाबा? मग कसा जाऊ? जरा हा हूं करत जावं म्हणली. निघाला पुढच्या गावात हा हूं करत. पुढच्या गावात गेल्याच्या नंतर एक जणानं हरिण पकडण्यासाठी जाळं टाकलं होतं. यानं हा हूं चालू केली. हरिण जसं जाळ्यात येऊन अडकणार इतक्यात याची हा हूं ऐकली की हरिण गेलं पळून. पारद्याला आला राग, धरलं त्याला चोपून मारायला सुरुवात केली. म्हणला मारू नका हो, अहो पत्नी आणण्यासाठी चाललोय. अरे मग असं कोणी म्हणत जातं का बाबा? मग काय म्हणत जाऊ? एक फसलं दुसरं कसं फसना असं म्हणत जा, म्हणजे पळालेलं हरिण परत माझ्या जाळ्यामध्ये येऊन अडकेल. निघाला पुढच्या गावात. एक फसलं दुसरं कसं फसना, एक फसलं दुसरं कसं फसना. पुढच्या गावामध्ये गेल्याच्या नंतर एक जणाच्या मोटरसायकलचं पुढचं चाक चिखलात फसलं होतं आणि 2 तास झालं ते टेन्शन मध्ये होतं. हा म्हणला एक फसलं दुसरं कसं फसना, एक फसलं दुसरं कसं फसना. ते म्हणला एकच फसलं म्हणून 2 तास झालं टेन्शन मध्ये. तू म्हणतो दुसरं कसं फसना, तिथंही चोपून मारला. तुम्ही म्हणताल एवढा मार खातोय हा जावई, मरतच कसा नाही? दृष्टांतातला कधीच मरत नाही. विठ्ठल विठ्ठल मारू नका हो, पत्नी आणण्यासाठी चाललोय. अरे मग असं कोणी म्हणत जातं का बाबा? मग काय म्हणत जाऊ? एक निघालं दुसरं कसं निघना असं म्हणत जा. निघाला पुढच्या गावात. एक निघालं दुसरं कसं निघना, एक निघालं दुसरं कसं निघना. पुढच्या गावात गेल्याच्या नंतर एका विद्वान माणसाची प्रेत यात्रा निघाली होती. हा म्हणला एक निघालं दुसरं कसं निघना, एक निघालं दुसरं कसं निघना. लोक म्हणले एवढा चांगला माणूस सोडून गेला आणि तू म्हणतो दुसरं कसं निघना. तिथंही चोपून मारला महाराज. शरण आला. म्हणला मारू नका हो, पत्नी आणण्यासाठी चाललोय. अरे मग असं कोणी म्हणत जातं का बाबा? मग काय म्हणत जाऊ? लई वाईट झालं म्हण. तसाच पुढच्या गावात निघाला. लई वाईट झालं, लई वाईट झालं, लई वाईट झालं, लई वाईट झालं, लई वाईट झालं. पुढच्या गावात गेल्याच्या नंतर ऐका, 20 वर्षानं राजाच्या पत्नीला मुलगा झाला होता. हा लोक टोपल्याने पेढे वाटू लागले. हा म्हणला लई वाईट झालं, लई वाईट झालं, लई वाईट. अरे म्हणजे 20 वर्षानं आनंद झाला आणि तू म्हणतो वाईट झालं. तिथंही चोपून मारला. शरण आला. म्हणला मारू नका हो, पत्नी आणण्यासाठी चाललोय. अरे मग असं कोणी म्हणत जातं का? मग काय म्हणत जाऊ? लई आनंद झाला मन. निघाला पुढच्या गावात. लई आनंद झाला, लई आनंद झाला, लई आनंद झाला, लई आनंद झाला. पुढच्या गावात गेल्याच्या नंतर एका गरीबाच्या झोपडीला आग लागली होती. हा म्हणला लई आनंद झाला, लई आनंद झाला, लई आनंद. अरे म्हणजे गरीबाचा संसार उठला आणि तू म्हणतो आनंद झाला. शेवटी त्यानं विचार केला, अनेकांची अनेक मतं ऐकण्यापेक्षा स्वतःच्या मनाचं ऐकलेलं फार चांगलं. विठ्ठल महाराज, चित्त अशी वस्तू आहे की ती एका ठिकाणावर थांबू शकत नाही. तसंच हे मन आहे. मनाला जर आपल्याला भगवंताच्या चरणाजवळ बांधायचं असेल तर हे काम, क्रोध, लोभ, विकार यांच्यावर विजय मिळवावा लागेल. तुकोबाराय, नेमकं तुमचं म्हणणं काय? तोडावा संबंध यांचा माझा अभंगाचं 4थं चरण. या
प्रकार हे कसे आहेत, आमच्या शरीरावर दुर्गुण देणारे आहेत शरीराला. म्हणून आज माणसाला दुःख देणारी आशा उपजली अनंतासी. नीच वामनत्वाले त्यासी आशेने दिन केले देवासी कथा वैशी तरांची. महाराज आस भय, सगळ्यात जास्त भय माणसाला कशाचं आहे हो? कशाचं आहे महाराज? मरणाचं आहे हो. हे विसरलात का आपण? सगळ्यात जास्त भय माणसाला कशाचं आहे? मरणाचं आहे महाराज. कितीही श्रीमंत माणूस असू द्या, पण त्याला एक दिवस मरावं लागणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, कुठं मरण होतं महाराज? कसं लिहिलं होतं ते मरण? कसा काळाचा घाला झाला बघा, विचार करा. म्हणून कधी श्रीमंतीचा गर्व आणू नका दादा. कितीही आपल्याकडे वैभव असलं ना, तर ते आपल्याला एक दिवस सोडून जायचं आहे, याचा विचार करा. माणसाला मृत्यूचं भय असलं पाहिजे. भय सगळ्यात जास्त माणसाला मरणाचं भय. आस भय चिंता जरूर करा, पण चांगल्या गोष्टीची चिंता करा. लज्जा, काम आणि क्रोध, लाज जरूर असू द्या, पण कीर्तनात टाळी वाजवायची लाज नसावी. काम आणि क्रोध ही तर बलवान मंडळी आहेत, यांचा तर विसर पडलाच पाहिजे. महाराज काम येश क्रोध येज रजोगुण समद्भहा महाशनो महापात्मा विद्येनम इह वैरीन महा किंवा कामाजी कोतवाल येणे नागविले बहुतांसी. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. महाराज काम हा बलवान आहे आणि त्याच्याही पेक्षा क्रोध बलवान आहे. तुकोबाराय अशा षड विकारांचा तोडावा संबंध यांचा माझा. तुकोबाऱ्याने देवाला सांगितलं, देवा या विकारांचा संबंध तोडावा, संबंध तोडावा, संबंध तोडावा. संबंध तोडला महाराज, तुमचं मागणं तरी काय आहे? मागणे ते कहेचे आहे आता. 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 नाममुखी संत संग दे. नाममुखी संत संग दे. तरीच हाजीव सुख पावे माझा. तरीच हाजीव सुख पावे माझा. नाममुखी मागणी ती एक हेची आहे आता. नाममुखी संत संग दे. तुकोबाराय तुमची मागणी काय? हुशार माणसाने देवाकडे मागत असताना विचार करून मागावं. 80 वर्षाचा म्हातारा माणूस होता बघा. आयुष्य उत्पार झालं होतं, संपत आलं होतं. केस पांढरे झाले होते, दात गळून गेले होते. चालण्यासाठी पायामध्ये सामर्थ्य नव्हतं, हातामध्ये शक्ती नव्हती. सगळं जीर्ण शीर्ण शरीर झालं होतं. पण या 80 वर्षाच्या मानवाने देवाकडे काय मागावं? तो म्हणतो, देवा मी माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघावं. देवाला विचार पडला, आयुष्य संपत आले पण अशी मागणी. आणि भगवंताने त्याचा विचार केला. महाराज 80 वर्षाचा होता, पण त्याला नजर टाकली, तारुण्य दिलं. तारुण्य दिलं, पुन्हा त्याचं लग्न झालं, त्याला मुलं झाली, त्याच्या मुलाची मुलं, आणि त्याला नातू झाली. त्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र, म्हणजे त्यांना राजा झालेलं मी माझ्या डोळ्याने बघावं. एकाच वाक्यात मागणी परिपूर्ण. विठ्ठल विठ्ठल. हुशार माणसाने देवाकडे विचार करून मागावं. देवा हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. पांडुरंगा तुमचा एक क्षणभर विसर होऊ नये, तुमचा एक क्षणभर विसर होऊ नये. मागणी ते एक हेची आहे. आता हेच आमचं मागणं आहे. बस नाममुखी संत संग दे. मुखाला नाम आठवावं. ऐका, हस्तस्य भूषणम दानम, हाताने दान,
पायाने तीर्थयात्रा आणि मुखाने भगवंताच्या नामाचं चिंतन. मग तुकोबाराय अशा कमी कालावधीमध्ये जर त्याचं चिंतन आमच्या मुखात आलं तर त्या चिंतनामध्ये त्या पांडुरंगाच्या भेटीत आमच्या ताटा तूट नको अभंगाचं शेवट. तुका म्हणे नको वर पंग देवा तुका म्हणे नको वर पंग देवा तुका म्हणे नको वर पंग देवा तुका मन नको वर पंग देवा तुका मन नको वर पंग देवा तुका मन नको वर पंग देवा तुका म्हणे नको वर पंग देवा तुका म्हणे नको वर पंग देवा तुका म्हणे नको वर पंग देवा तुका मन नको वर पंग देवा तुका मन नको वर पंग देवा तुका मन नको वर पंग देवा घ्यावी माझी सेवा भावा शुद्ध तरी हा जीव सुख पावे माझा तरी हा जीव सुख पावे माझा तरी हा जीव सुख पावे माझा हे आज जीवाला सुखच मिळालं महाराज. एवढं सुंदर भजन ऐकून तुकोबाराय तुका म्हणे नको वरपंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध. वरपंगी सेवा आवडत नाही, बाह्यरंगाची सेवा संतांनी ती मान्य केली नाही. अंतरंगातून सेवा करा. घेई माझी सेवा भाव शुद्ध भावनेनं प्रेमानं श्रद्धेनं. शास्त्र सांगतं भावेन देवं कलया नरेंद्रम धनेन कांता कृपटेन शत्रू सत्तेन मित्रम कृपया च पुत्रम धनमान वंशयंती किंवा भावे विन देव नकळे निसंदेह गुरुवीन अनुभव कैसा कळे. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. तुकोबाराय सांगतात देवाला जर आपल्या जवळ बोलवायचं असेल तर त्याच्याकरिता भाव लागतो. भावाशिवाय देव कळत. दगडाचा देव त्याला वडराचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव. देवा शान हो देवा शान हो देवा शान भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हो देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हो देव बाजारचा भाजीपाला नाही रे. महाराज तो सहज मिळत नाही, त्याच्याकरिता भाव लागतो. म्हणून भावनेनं करायचंय काय त्या
अखिल कोट ब्रह्मांड नायकाचं भजन. एकदा त्याला शरण जायचंय. कसं शरण जावं? सर्वांनी 2 हात वर करा आणि गोड भजन करा. सर्व श्रोतू वर्ग, सर्व पाठीमागे बसलेले संपूर्ण तरुण वर्ग, सर्वांनी अशी 2 हात वर करायचे. ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया, हे ज्ञानोबा राया माझा तुकोबा
जीवन जगायला शिकवलं. कोण होते शिवाजी महाराज हे लहान मुलापासून प्रौढ मनुष्यापर्यंत आपल्या सर्वांना ज्ञात आहे. ऐका, पण या शिवाजी महाराजांची फार मोठी शिकवण जाता जाता एका मिनिटात सांगून जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि शाहिस्ते खानाचं लाल महालामध्ये फार मोठं युद्ध लागलं आणि असं महाभयंकर युद्ध लागल्याच्या नंतर त्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटं छाटली. जमिनीवर तडफडत होता शाहिस्ते खान. शिवाजी महाराज निघून गेल्याच्या नंतर शाहिस्ते खानाची मोठी बहीण धावत आली. भाईजान, अरे मेरी बेटी लापता आहे. मला असं वाटतं की शिवाजीच्याच माणसांनी तिला पळवलेली असावी. ऐका काय म्हणते, मला असं वाटतं की शिवाजीच्याच माणसांनी तिला पळवलेली असावी. त्यावेळेस बोट छाटलेला शाहिस्ते खान, जमिनीवर कोसळत पडलेला शाहिस्ते खान एकच सांगतो, ताई, जरी शिवाजीच्या माणसांनी तिला पळवली असेल, जरी शिवाजीच्या माणसांनी तिला पळवली असेल, तरी पोटच्या लेकीसारखं तिचा सांभाळ करणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हा आदर्श महाराष्ट्राच्या प्रत्येक बांधवांनी घेतला पाहिजे. ऐका, तर या ठिकाणी सांगून जाते, महात्मा गांधींनी सुद्धा आम्हाला फार मोठी शिकवण दिली. वैष्णव जन तो तेने कहिए, जे पीड पराई जाने रे, पर दुःखे उपकार करे तोय, मन अभिमान न आने रे, परस्त्री जेने मातरे. ऐका, या अनेक शिकवणीतून आपल्याला अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. नक्कीच घेत चला एवढं सांगण्याचा प्रयत्न करते. जाता जाता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, अशा माई बापाला कधी विसरू नका. फार अनन्य उपकार त्यांचे आपल्यावरती आहेत आणि एकदा गेलेली ती माय पुन्हा आपल्याला भेटू शकत नाही. कुठे गेली माझी आई, मला करमत नाही, येना मला झोप येत नाही. 9 महिने गर्भात ठेविले, बोट धरून मला चालविले, रडवाले आई, रडवाले आई, कोण गाईल गाई, येना गाई, मला झोप येत नाही. आपण मात्र झोपलेले असतो. पहाटेच्या 4 वाजता आपल्या डब्याची तयारी करणारी आई असते बघा. किती काळजी घेते रे दादा आई. आई इतकी काळजी करते. आणि या मातीवरती हे देशवीर जवान जिथं राहतात तिथं फक्त आपल्या मातेला वचन देतात, मा, एवढ्या दूरपर्यंत आम्ही राहतोय ना मा, मा फक्त तुला आश्वासन देतो मा, मनी धीर धरी शोक अवरी जननी, भेटेन 9 महिन्याने. भगतसिंग राजगुरु सुखदेव फासावरती चढत होते पण आपल्या मातेला वचन देत होते, वचन देत होते, वचन देत होते. ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या, तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा. है अर्ज़ ये दीवाने की, जहाँ हूर सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम हो. है अर्ज़ ये दीवाने की, जहाँ हूर सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम हो. ओ देश मेरे तेरी शान पे सजके
आपल्याकडे असला पाहिजे. म्हणून या संस्कृतीमध्ये आपण निवास करतोय. आपण भगवंताकडे मागितलं पाहिजे. आज मागाईचा दिवस आहे. भगवंता एवढंच द्या, बस मागणे ते एक तुझं प्रती आहे. देसील तरी पाहे पांडुरंगा, पांडुरंगा तुमचं चरण भेटावं, याच्यापेक्षा दुसरी कोणती आमची मागणी नाही. तुकोबाराय तुझी चरण सेवा अखंडित, एवढंच आम्ही त्या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी अपेक्षा करतोय. जीवनामध्ये आई महत्वाची, तेवढाच बापही महत्वाचा समजा, कारण त्याने आमच्यासाठी फार काही केलेलं आहे. स्वतःच्या अंगावर फाटकी बनियान घातली बापाने, पण मुलीसाठी आणि मुलासाठी पैसे गोळा करणारा तो बाप असतो. आणि अशा बापाला तुम्ही विसरू नका. उन्हामध्ये माया त्याच्या काळ्याने घावाने दाखविना कधी गुन्हा डोळ्यात न पाणी. जिजू जिजू संसाराचा गाणा हाकला, वटामध्ये आसू जरी कणा वाकला. गडीभर तू थांब जरा, ऐक त्याचे धापुर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर. बस या कीर्तनातलं एखादं वाक्य आपण अनुभवात आणलं तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी हे कीर्तन श्रवण केल्याची सार्थकता प्राप्त होईल. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट बट कीर्तन इज ट्रीटमेंट. जीवनात कीर्तन ही मनोरंजन म्हणून ऐकू नका. तर याच कीर्तनातून 2 तास आपल्याला भगवंताच्या चरणाजवळ जाता येतं. याचा उत्तम विचार म्हणजे कीर्तन आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. या कीर्तनाने नक्कीच आपल्याला भगवंताच्या चरणाजवळ जाता येईल. पवित्र अशा पावन भूमीमध्ये तरडे खुर्द या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहातील 7व्या दिवसाचं पुष्प आपण माझ्याकडे सोपवलं. हे माझं सगळ्यात मोठं भाग्य समजते. आमचे नंदकुमार महाराज वारंवार संपर्कातून त्यांनी या ठिकाणी मला इथं आमंत्रित केलं. संपूर्ण ग्रामस्थांचं दर्शन, साऊंड सिस्टीम ऑपरेटिंग अतिशय गोड, सर्वच आमची कलाकार मंडळी अतिशय गोड, ज्यांनी आपल्या आवाजातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पेटीवादक आमचे महाराज सर्वांच्या चरणावर नतमस्तक. सेवेसाठी खास आवर्जून उपस्थित, ज्यांनी 26 वर्षे देशाची सेवा केली. आर्मीमधून रिटायर झाल्याच्या नंतर आपल्या सुनबाई सोबत संत सेवेचं काम करतात. माझे सासू सासरे खास कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित, ज्यांच्यामुळे उभा महाराष्ट्र मी फिरते असे असणारे माझे पती परमेश्वर, त्यांच्याही चरणावर नतमस्तक होते. झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. सोहळा आजच्या कीर्तनाचं संत भोजन श्री विनायक रघुनाथ पाटील
बाळू विश्वास पाटील, राजधर विश्राम पाटील, जितेंद्र निंबा पाटील, राजाराम हिलाल पाटील, बबन एकनाथ पाटील यांच्याकडून आजच्या कीर्तनाचं सौजन्य होतं आणि नक्कीच त्यांना पांडुरंग परमात्म्याचा प्रसाद या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. अशा भव्य दिव्य अशा सोहळ्यामध्ये 7व्या दिवसाची ही जागराची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न झालेली. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि सेवेला पूर्ण विराम